नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात एसआयटी तपास वेगाने सुरू असून अनेक महत्त्वाचे तपशील समोर आलेत। तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली 24 सदस्यांचं पथक गेल्या 17 दिवसापासून तपास करत आहे। तर सध्या एकूण 11 गुन्हे एसआयटीकडे असून नाशिक आणि अहिल्यानगर येथून 13 गुन्हे नोंदवण्यात आलेत। यापैकी 8 गुन्हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे आहेत, तर इतर फसवणुकीचे आहेत। श्रद्धेचा गैरफायदा घेत अंधश्रद्धा फसवून महिलांचं शोषण केल्याचा आरोप आहे। तर सायबर पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित 4850 लिंक हटवल्यात, तर 451 अकाउंट कायमस्वरूपी बंद करण्यात आले। दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर 60 दिवसात दोषारोप पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सध्या 20 दिवस पूर्ण झालेत। तपास सुरू असताना गोपनीयता राखली जात असली तरी पुढील चौकशीसाठी आरोपींचा पोलीस कोठडींची पुन्हा मागणी केली जाणार असल्याची माहिती एसआयटी कडून देण्यात आली आहे। अशोक खरात जो है, इस आरोपी के खिलाफ टोटल 12 ऑफेंसेस रजिस्टर्ड है। उसमें से 9 ऑफेंस जो है उसकी जांच एसआईटी कर रही है। बाकी 3 ऑफेंसेस की जांच रिस्पेक्टिव जो यूनिट्स हैं, नासिक सिटी में 1 ऑफेंस इन्वेस्टिगेट किया जा रहा है, नगर में 2 ऑफेंसेस इन्वेस्टिगेट किए जा रहे हैं। इसमें अभी तक 30 से ज़्यादा विटनेसेस के स्टेटमेंट्स हमने रिकॉर्ड किए हैं और उससे हमें ये समझ में आया है कि ये जो आरोपी है उसने लोगों को डरा के, उनको खुद के पास दैवी शक्ति है ऐसा सामने वालों को दिखा के उनकी श्रद्धा का फायदा उठाया है और उसी माध्यम से ऐसा डर दिखा के घर वालों में किसी की मृत्यु हो जाएगी या फिर ब्लैकमेल करा के महिलाओं का शोषण भी उसने किया है। और इसमें से टोटल एसआईटी के पास जो 9 ऑफेंसेस इन्वेस्टिगेट हो रहे हैं उसमें से 8 ऑफेंसेस जो हैं वो महिलाओं के विषय में जो उसने कृत्य किया है, अपराध किया है, उसके लिए है और एक जो है वो उसे ठगा है और मिसगाइड किया है, उस तरह का एक ऑफेंस है। सो पुलिस जो है, एसआईटी जो है, ये इसकी जांच कर रही है। ऑफेंस पहला जो है वो दाखिल होके अभी तक 20 दिन हो चुके हैं। सेक्शन 93 बीएनएसएस के तहत हमें ये इसका चार्जशीट जो है, इसका कंप्लीशन ऑफ द इन्वेस्टिगेशन जो है वो 60 डेज के अंदर करना होता है। उसमें से अभी 20 दिन से हम लोग इसका इन्वेस्टिगेशन कर रहे हैं। अभी और 40 से 45 दिन में 8 ऑफेंसेस का इन्वेस्टिगेशन हम लोग ख़त्म करेंगे और उसके लिए जो भी प्रयास करना चाहिए, जो भी काम करना आवश्यक है वो एसआईटी कर रही है। मैं इस आपके माध्यम से समाज में सभी से विनती करना चाहूँगी कि जो महिलाएं इसमें पीड़ित हैं उनकी आइडेंटिटी डिस्क्लोज हो, ऐसा कोई भी कृत्य आपसे मत होने दीजिए। कई लोगों ने इसके लिंक्स अपलोड किए थे वीडियोस के और कई लोगों ने वो सर्कुलेट किए थे, फॉरवर्ड किए थे, अपने मोबाइल में रखे हैं। उन सब से मैं उन सब से कहना चाहूँगी कि इस विषय में 2 ऑफेंसेस दाखिल हैं, 6 आरोपित इसमें अरेस्ट हो चुके हैं। तो आप ये मत करिए, इससे उनका मनोबल जो है वो नहीं रख पाएंगे, मानसिक धैर्य नहीं रख पाएंगे। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात खड्डे बुजवण्याच्या कामात गैरप्रकार झाल्याचा आरोप समोर आलाय। महाप्राळ पदेरी परिसरात रस्त्यावरील खड्डे बुजवताना नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। खड्डे बुजवताना डांबराचा वापर न करता काम करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणाचा खुलासा करत शिंदे शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख संतोष घोसाळकर यांनी संबंधितावर आरोप केलेत। ग्रामस्थांनी ठेकेदाराला जाब विचारल्यानंतर तो कामगारासह तिथून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे। तसेच हे काम मजूर सहकारी संस्थेला मंजूर असताना प्रत्यक्षात ठेकेदारामार्फत करून घेतले जात असल्याचा प्रकारेही उघड झाल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। संतोष पांडुरंग घोसाळकर, राहणार घोसाळे, तालुका मंडणगड। आज या ठिकाणी हे पत्रकार सोबत आलेले असताना
या म्हाप्रळ पंधेरी रस्त्याला डांबरीकरणाचं मजूर सहकारी संस्थेमार्फत काम सुरू आहे, परंतु मजूर सहकारी संस्थेचे एकही मजूर या कामावर नाही आहेत. अन्य कोण खाजगी ठेकेदार परराज्यातील कामगार या कामावर काम करत आहेत आणि ते काम एवढं निकृष्ट दर्जाचं आहे की पायाने किंवा हाताने खडी निघेल आणि ऑइल मिश्रित डांबर मारत आहेत आणि हे एवढं निकृष्ट दर्जाचं काम या शाखा अभियंत्यांना, कार्यकारी अभियंत्यांना, उपअभियंत्यांना, अधीक्षक अभियंत्यांना यांच्या त्यांना लेखी पत्र देऊन सुद्धा त्यांनी कानाडोळा केलेला आहे आणि मार्च एंडला ही देखभाल दुरुस्तीची कामामध्ये एवढा हजारो कोटीचा या ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे. आणि त्या ठिकाणी मी बांधकाम मंत्री यांना, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांनाही पत्र दिलेलं आहे. अन्य खात्यातील सचिवांना, अन्य खात्यातील मुख्य अभियंता, सचिव, त्यांचे प्रधान सचिव यांनाही पत्र दिलेलं आहे, परंतु या कामाकडे लक्ष द्यायला कोणालाही या ठिकाणी दिसत नाही आहे. या ठिकाणी इथून 100 मीटर अंतरावर एक भला मोठा खड्डा पडलेला आहे. खड्डा ग्रामस्थांनीच भरला तो, परंतु त्यावर आज सार्वजनिक बांधकाम खात्यानं लक्ष द्यायला वेळ नाही. रस्त्याच्या कडेला जी झाडी आहे त्या झाडी आज एकही गाडी, एखादी गाडी, सिंगल गाडी जाण्यापुरती रस्ता आहे आणि अशा रस्त्यावर बियाणशी हजारो कोटीचा कामं काढत आहे. हे काम 27 लाखाचं आहे. गेल्या वर्षीला 36 लाखाचं होतं, त्याच्या अर्ध्या वर्षीला 47 लाखाचं होतं. या कामांवर दिशादर्शक फलक नाही, गाळस्टोन नाही, फरलांग स्टोन नाही, इतर ज्या बाबी असतात त्या दिशादर्शक फलक नाही आहे. अशा बाबी असताना मात्र बिलं काढण्याचं काम तेवढं चालू आहे आणि जनतेच्या पैशाचं लयलूट चालू आहे. म्हणून या कामाकडे राज्य शासन तरी लक्ष देईल का आणि असल्या भ्रष्टाचारांच्या पाठीमागे SIT लावेल का, ही सर्व ग्रामस्थांची व मी घोसाळकरांची प्रार्थना आहे. नांदेडमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने आमरण उपोषण सुरू केल्याची घटना समोर आली आहे. देवशाला बारदेवाड या आपल्या मुलासह गेल्या 2 दिवसापासून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत असून पतीकडून अन्याय होत असल्याचा आरोप करत कार्यवाहीची मागणी करत आहेत. दरम्यान या आरोपांवर प्रतिक्रिया देताना जगदीश बारदेवाड यांनी हे सर्व आरोप फेटाळलेत. ते गेल्या 2 वर्षापासून पत्नीपासून वेगळे राहत असून नियमानुसार आर्थिक मदत देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. तसेच मानसिक त्रास देण्याच्या हेतूने हे उपोषण सुरू करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्पराविरोध दावे करण्यात येत असून प्रशासनाकडून पुढील भूमिका काय घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज रोजी आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहात, काय मागण्यात काय? सर नमस्कार, मी देवशाला जगदीश बारदेवाड बोलत आहे. माझे पती हे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉक्टर जगदीश लिंगण्णा बारदेवाड आहेत. माझ्या लेकराचं इथं बसण्याचं कारण म्हणजे माझं राहतं घर, जी माझ्या घराची रजिस्ट्री आमचे पती आणि पत्नी या दोघांच्या नावावर आहे. घर आज लिलाव व्हायले, बँक सील ठोकणार आहे. याच्या वारंवार मी येऊन सरांना निवेदन दिले, पाया पडले, विनवण्या केल्या. प्लस माझ्या लेकरांना त्यांनी पती वडिलाचं कर्तव्य करत नाही, साधं जातीचं प्रमाणपत्र 2 वर्षापासून त्यांनी दिले नाही. पाया पडल्या, त्यांना कॅबिन मध्ये मागायला गेले तर चल हाट, गेट आउट, तू कुत्री आहेस, असं सगळं त्यांनी केलं. लेकराला वेळ नाही, प्रेम नाही, माया नाही. सर्व्हिस बुकवर आमचे नावं नाहीत. माझ्या लग्नाला 21 वर्ष झाले सर. आज 1-2 महिने कोणती अफेअर मध्ये बाई राहिली तर सोडत नाही. 21 वर्षाचा संसार आहे सर माझा. 2003 ला लग्न झालेलं आहे. तेव्हापासून मी त्यांच्या सोबत आहे. आज 2 वर्षापासून त्यांनी घर सोडून दुसरीकडे राहतात. ते मला माहिती नाही का राहतात, पण आमच्यावर अन्याय अत्याचार व्हायलाय. राहायला घर नाही. आज एक घायाळ आहे, रस्त्यावर लेकरं घेऊन कसे राहणार, म्हणून आम्हाला अमर उपोषणाची वेळ आली. हा माझा मुलगा वरद जगदीश बारदेवाड, सिद्धी जगदीश बारदेवाड आहे. आणि आज माझ्यासोबत पर्याय नाही. वारंवार विनवण्या केल्या, पाया पडल्या, तरी त्यांनी चल माझ्याकडे खूप पैसा आहे, मी तुला दगवत नाही, मी जे म्हणेल ते विकत घेऊ शकतो, तुझी लायकी नाही. मला खूप म्हणजे गेट आउट त्यांनी 10 वेळेस कॅबिन मधून मला हाकललेलं आहे सर. आज माझ्याजवळ कुठलाच पर्याय नाही. घर रस्त्यावर यायले माझं. माझ्या लेकरांचं कुठं सर्व्हिस बुकला नावं नाही, जातीचे प्रमाणपत्र नाहीत. माझ्यावर खूप अन्याय व्हायला लागला. कशासाठी? आजपर्यंत फक्त नाव खाली जाऊ नये, पतीचं आपली इज्जत काय एकच. फक्त ह्याला मी विचार करू मागे राहिले. माझी एवढीच चुकी आहे, बाकी काहीच नाही सर. आता तुम्हीच सगळेजण मला न्याय द्याल अशी इच्छा आहे माझी. माझ्या नवऱ्यानं कर्तव्य पतीचे करावेत आणि बापाचे कर्तव्य करावेत. सगळं करून घरी येऊन राहून माझं घर आम्ही गुन्हा गोविंदानं राहावं, एवढीच माझी इच्छा आहे तळमळीची. छत्रपती संभाजीनगर शहरात अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणात मोठी कारवाई समोर आली आहे. सातारा देवळाली परिसरात गेल्या 1.5 वर्षापासून बेकायदा पद्धतीने हे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एका घरावर छापा टाकत 1 डॉक्टर आणि 2 महिलांना अटक केली आहे.
अटक केलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तपासात गर्भलिंग निदानासाठी सुमारे 15,000 रुपये आणि गर्भपातासाठी 70,000 रुपयाचा व्यवहार होत असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। काय सांगाल सर, आपल्या हातीमध्ये कारवाई करण्यात आली गर्भपाताची त्या संदर्भामध्ये कसा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? सातारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्हाला अगोदरच एक 8-10 दिवसापूर्वीच इन्फॉर्मेशन होती की अवैध गर्भपात, लिंगनिदान आणि गर्भपात याबाबत एक टीम सक्रिय आहे। त्याच्याबद्दल आम्ही एक पाठपुरावा करत होतो आणि त्यानंतर एक दिनांक 5 तारखेला आम्हाला ज्यावेळेस कळालं की एका ठिकाणी एका महिलेचा अवैधपणे गर्भपात करत आहेत, त्याप्रमाणे आम्ही ते पूर्ण वैद्यकीय टीमसह रेड मारली आणि तिथे एका महिलेला त्यांनी गर्भपात करण्याच्या स्थितीमध्ये तसं प्रिपरेशन त्यांचं चालू होतं। त्यामध्ये आम्ही 2 महिला पकडलेल्या आहेत आणि त्यांना सहाय्य करणारा डॉक्टर आहे, एक डॉक्टर पकडलेला आहे। आता त्यात ते बाकीचे आरोपी फरार आहे, त्यांचा शोध आम्ही घेत आहोत, तपास चालू आहे। 13 तारखेपर्यंत PCR आहे आरोपींचा। यामध्ये किती गुन्हेगार असतील? आता तपास चालू आहे, त्यामुळे अजून बरेचसे आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतील, ज्यांनी या अगोदर पण करून घेतलेले आहेत। असे त्याचं जवळपास 1.5 वर्षापासून करतायत अशी माहिती मिळालेली आहे। तपासामध्ये निष्पन्न होईल पुढील भाग अजून।